हॅलो गाईज, वेलकम टू अवर यूट्यूब फूडीज चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत फेमस असा दही पकोडा, जो खायला अतिशय स्वादिष्ट लागतो. तुम्हाला पण बनवावं वाटतं. तर चला वाट कसली बघता, बनवायला लगेच सुरुवात करूया. सर्वात आधी एका भांड्यामध्ये 1 वाटी बेसन घालायचं आहे. त्या बेसनमध्ये लांब चिरलेले असे 2 कांदे टाकूया. मिरची मी मिक्सरमध्ये पिसून बारीक यात घालत आहे. नमक स्वादानुसार टाकायचं आहे. तिखट अर्धा चम्मच आणि कोथिंबीर पावडर 1 चम्मच व कोथिंबीर टाकून त्याला आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यात थोडं थोडं करून पाणी घालूया. पाणी घालून मिक्स करायचं आहे, ज्याने बेसनचे गडे राहणार नाही व आपलं मिश्रण पातळ होणार नाही. हे बघा, अगदी या प्रकारे. आता एका कढईमध्ये तेल घालून तेलाला छान गरम करून घ्यायचं आहे. आता आपण भजे बनवून घेऊया. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की भजे बनवताना गॅसची फ्लेम अजिबात कमी किंवा जास्त करायची नाही आहे. ती मीडियम फ्लेमवर ठेवूनच भज्यांना व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. आता एका भांड्यामध्ये दही टाकून त्यात अर्धा वाटी बेसन टाकू आणि त्याला छान मिक्स करून घेऊ. अगदी एकही गळा शिल्लक न ठेवता. त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून परत त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता ज्या कढईत भजे तळले होते त्याच कढईमध्ये 7 ते 8 लसणाच्या कळ्या टाकून छान शिजवून घ्यायचे. लसूण व्यवस्थित शिजला की त्यात 1 चम्मच जिरा टाकून त्यानंतर 1 चम्मच मोहरी घालून त्याला छान मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर लांब चिरलेली कांदे घालून त्याला छान लाल येतपर्यंत शिजवून घ्यायचे आहे. त्यानंतर थोडं फ्लेवरसाठी मी कढीपत्ता इथे ॲड केलेला आहे. कांदे व्यवस्थित शिजले. आता आपण यात लांब 6-7 चिरलेल्या मिरच्या टाकून त्यांना सुद्धा व्यवस्थित शिजवून घेऊया. त्यानंतर बारीक चिरलेले टमाटर यात घालूया व त्यांना पण व्यवस्थित शिजवून घेऊया. आता यात स्वादानुसार नमक, 1 चम्मच तिखट, अर्धा चम्मच धनिया पावडर घालून त्याला सुद्धा छान मिक्स करून शिजवून घ्यायचे आहे. मी जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका, कारण जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकणार तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन लगेच मिळून जाईल. आता यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही करायची आहे की यात थोडंसं पाणी घालून गॅसची फ्लेम बंद करून द्यायची आहे. गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर यात आपण जे दही आणि बेसनचं मिश्रण बनवलं होतं ते यात घालून त्याला व्यवस्थित ढवळून परत गॅस ऑन करून शिजवायला ठेवायचे व तोपर्यंत ढवळत राहायचं आहे जोपर्यंत याला व्यवस्थितपणे उकळी येऊन नाही जात. उकळी आली की लगेच यात आपण थोडं सांबार घालून घेऊया. थोडा वेळ परत मिक्स करून घ्यायचं आहे व त्यानंतर लगेच जे आपण भजे तयार केलेले होते ते सुद्धा यात घालून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे आपला फेमस आणि ढाबा स्टाईलमध्ये तयार झालेला कढी पकोडा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करा व तुम्ही सुद्धा ट्राय करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे हॅपी, बाय बाय.